नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव प्रतीक जालिंदर सोळसकर. माझा मोबाईल नंबर 856464. हे आता तुम्ही मका लावलेली आहे नाही का? आता ह्याची ग्रीनरी वगैरे तर चांगली दिसते है ना? फरक दिसते दोघांमध्ये. म्हणजे की काय नक्की झालं इथे? काय आलं आपण कृषी महाजनचं लिप बुस्टर टोमॅटो फास्ट ग्रो स्प्रे घेतलेला आणि नेमका पाऊस आला आणि एवढं मारून झालं ते आमच्या माणसाकडून एवढंच राहिलं मारायचं. नेमका औषध बी संपलं आणि तेव्हा आला निघून वरती एवढा रिझल्ट भेटला 4 दिवसात. आम्ही सकाळी आलो इथं बघायला, कळत नव्हतं की आमची बघायला दुसऱ्याची पिवळं आणि एवढी की फार कमरेला मका आली डायरेक्ट. सर दिसते ना एकदम चांगलं केलं होतं, चांगली ग्रीनरी एकच साऱ्या राहिली बघायचं आणि एक साईडला राहिले ते तसंच राहिले. आणि जाडी मकाची खालची हे बघा ना, खालून बघ कशी असं वाटतंय की आणून ठेवली तिथं. नाही आणि पान पण रुंद बघा, पानाची रुंदी काळो की परत झाला आणि पानं पार ती लय मोठी झाली. हो लय मोठी आणि रफ आहेत पानं. पानं असं झालंय की झाड हो नाही, ह्या आता ही पिवळी पानं आहेत. हे पिवळे पान इकडं बघा, इकडं बघा काहीच नाही. मग आता शिकते गुडघ्याच्या बी खाली मका आहे. हो एका दिवशी पेरलेली आहे सगळी. आणि ही काळू की बघा किती आहे. आणि एका वेळेस आहे बरोबर. आता रान एकच आहे. तेवढंच फवारणी झाली नाही, फवारणी झाली नाही. हा तर काळी माती राहणार आता मागच्या वर्षी भरलेली सगळी. म्हणजे आता आहे ना, शेतकरी काय म्हणतात की आता आम्हाला डेमोला द्या. डेमोला द्या. हे काय डेमो डेमोच झाला है ना? झाला ह्यो. काय सरळ फरक आहे. तुम्ही पण आहे ना, तुमचं 1 एकर असेल का नाही, हो तर तुम्ही अर्धा एकरला मारा. अर्धा एकर. हाच फरक दिसणार आहे तुम्हाला फरक दिसतो. है ना? हो स्वतः अनुभव घ्या. स्वतः अनुभव आहे. हा स्वतः तुमचं कसं झालं, तुम्हाला सगळं मारायचं होतं. सगळं मारायचं होतं, पण नेमकं पाऊस आला आणि औषधी नेमकं हिला साऱ्याला संपलं. हा तेवढं तेव्हा आला घरी निघून. हा पाऊस पडून पण एवढा रिझल्ट भेटलेला आहे. स्टिकर नव्हता, काय नव्हता, काय नव्हतं तरी एवढं होय, काय खुश होते ना शेतकरी असं बघून. हा? शेतकऱ्यांना बरं वाटतंय असं. आता इकडे बघितलं नको वाटतंय. इकडे बघितलं असं वाटतं की मका आताच काय नका फुग आलाय. अजून आणि आज एक स्प्रे घेतला तर मला वाटतं ही मका अशी त्याला वर बघावं लागेल. किती दिवसांची आहे ही? मला वाटते 20 दिवसाची मका आहे. 20 दिवसांची. बघा मग 20-25 दिवसांची कशी झाली. हा काय म्हणजे की पहिल्यांदा एवढं ओव्हरऑल नाही घेतल्यामुळे लिंबूचा टोमॅटो फास्ट मारल्यामुळे ना मकाली नाही तर काय व्हायचं, मर होणार, परत वाढ होणार नाही. कमराच्या वर मका थोडी आली नाही. आणि पाऊस खूप जास्त कंटिन्यू पाऊस चालू आहे. तसल्या पावसात त्यानं औषध मारलेलं तरी पण खतरनाकच रिझल्ट आला त्याला. बरोबर. असं पाणी एवढं झालंय की त्या आळूच्या पाण्यात पान व्हायला लागले काय काय ठिकाणी. नाही बघा केवढं हळदीचा प्लॉट वाटते. ग्रीनरी खूप आली मोठी. पानच त्याचं आहे ना, पण हाताच्या पण लय मोठं पान. हात नाही दिसत पण आली, थोडाची साईज पण झाली आणि हाईट पण. हात नाही दिसणार त्या पाठीमागून. एवढं मोठं पान झाले, रुंद झाले है ना? चालेल, ठीक आहे, धन्यवाद.